नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी आज तुमच्यासाठी परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। त्या रेसिपीचं नाव आहे ॲपल खीर। त्यासाठी लागणारं साहित्य आहे ॲपल। मी असे 4 ॲपल घेतलेले आहे। ते स्वच्छ धुवून त्याची सालं काढून मी जाड किसणीने ते किसून घेतलेले आहे। बघू शकता हा किस। त्यानंतर घेतलेले आहे दूध, अर्धा लिटर दूध घेतले मी इथे, तूप, साखर, कस्टर्ड पावडर। मी व्हॅनिला कस्टर्ड पावडर वापरलेला आहे आणि हेच वापराल तुम्ही, कारण याची चव चांगली येईल। त्यानंतर मी घेतलेली आहे चारोळी, ड्रायफ्रुट्सचे काप करून घेतलेले आहे, विलायची पूड घेतलेली आहे आणि केसर। तर चला मग आता आपण रेसिपीकडे वळूया। तर बघा, इथे मी तूप तापवायला ठेवलंय। तापले तूप। आता यात आधी आपण हे जे ड्रायफ्रुट्स घेतले होते हे टाकून परतवून घेऊया। दोन 3 मिनिटं परतवून घेऊ। खूप असे लाल करायचे नाहीत आपल्याला। ठीक आहे, आता यामध्ये आपण हा जो ॲपलचा किस घेतलेला होता किसून तो घालूया। आता हा तुपात छान परतवून घेऊया नरम होतपर्यंत। बघू शकता ॲपल आपण छान परतवून घेतलेले आहे तुपामध्ये, छान असे सॉफ्ट झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून टाकूया। आता हे जे दूध घेतलं होतं आपण, हे मी साखर टाकून तापवायला ठेवलं होतं। साखर विरघळली आहे, फार गरम करण्याची गरज नाहीये। आता साखर विरघळलेली आहे। हे दूध आपण थोडं थोडं करून आता या मिश्रणामध्ये घालूया। थोडं थोडं घालायचं, नाहीतर मग त्याच्या गुठळ्या होतील। छान दाट झालंय। गॅस सुरू करूया आपण आता परत, कमी आचेवर ठेवू। हे एकदा मिश्रण छान परतवून घेऊया, हलवून घेऊया। एक 5 मिनिटं थोडी उकळी येऊ देऊ याला। मगाशी आपण जे दूध घेतलं होतं त्यातलं मी अर्धा कप दूध बाजूला काढून ठेवलं होतं थंड। त्यामध्ये मी जी कस्टर्ड पावडर आपण घेतलेली होती ती मिक्स करून घेतली। आता हे मिश्रण आपण यात थोडं थोडं घालूया, थोडं मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता हे पूर्ण मिश्रण यात घालूया आणि एकदा परत ढवळून घेऊ। यालाही आपण एक 5 ते 7 मिनिटं थोडी एक उकळी येऊ देऊ। बघू शकता कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे छान दाटसरपणा आलेला आहे या खीरला। आता आपण यात वेलची पूड घालूया, चारोळी। गॅस बंद करून टाकू आपण आता या स्टेजला। बघू शकता आपली महाराष्ट्रीयन स्टाईल डिलिशियस ॲपल खीर तयार आहे। तुम्हीही घरी नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या पुढील व्हिडिओसाठी माझ्यासोबत राहा।